पहिला सेमीफायनलचा सामना आसानीवाडी आणि चिवे. आसानीवाडीचे दोन संघ होते, दोन्ही संघ छान पद्धतीने खेळले. एक संघ मात्र या ठिकाणी बक्षीस घेऊन जाणार यात काही शंकाच नाही. ही सुद्धा लढत अगदी रोमहर्षक होणार. ही लढत असणार आहे शुभम विरुद्ध सचिन. दोन्ही संघ विजयाच्या दृष्टीने खेळणार आहेत. बारा खेळाडू सेमीफायनल चालू आहे. याच्यानंतर पुढची सेमीफायनल असणार आहे तळई वर्षेच दांडवाडी नांदगाव दरम्यान शुभमची चढाई आणि मध्यरक्षकात टिपलेला आहे. पहिला गुण या ठिकाणी शुभमच्या माध्यमातून पटकावलेला आहे. आसनवाडी संघाला आपलं खातं उघडण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे तो म्हणजे शुभम. निश्चितच तिसरी चढाई चिवे संघाकडून पाहूया. ही चढाई या खेळाडूसाठी निश्चितच एक आव्हान म्हणावं लागेल. आणि पाहूया क्षेत्ररक्षण तर मला वाटतं आसानीवाडी संघाचं आतापर्यंत बघितलं तर उत्तम आहे. आणि सुंदर चढाई या ठिकाणी 2 गुणांची चढाई. जशास तसं उत्तर या ठिकाणी चिवे संघाकडून. आणि बाद कोण झालाय तर मला वाटतं इथे सुद्धा छान पद्धतीची कव्हर लावलेली आहे. आणि चिवे संघाचं म्हटलं तर क्षेत्ररक्षण हे अगदी पोलादी पहाडी सारखं आहे. आणि शुभम मला वाटतं या ठिकाणी खेळताना दिसत नाही, कारण ग्राउंडच्या बाहेर गेलेला आहे. जोपर्यंत आसानीवाडी संघामध्ये ग्राउंड मध्ये शुभम आहे तोपर्यंत कोणती भीती नाही. परंतु आता या ठिकाणी पुन्हा एकदा सचिनला पकडण्याचा प्रयत्न आणि 1 गुण मात्र सचिनला मिळलेला आहे. आतापर्यंतची सचिनची खेळी पाहायला गेली तर प्रत्येक चढाईमध्ये त्यांनी छान पद्धतीने 1 गुण पटकावलेले आहे. आणि सेमीफायनल मध्ये जो आता चिवे संघ याचा संपूर्ण शिलेदार असेल तो म्हणजे सचिन. जरा साऊंड कंट्रोल करायचा आहे चिवे संघ. संयम आणि खेळलं तर खूप काही तुम्हाला मिळू शकतं, कारण आपल्याकडे 3 गुणाची आघाडी आहे आणि शुभम सारखा मोहारा हा अंगणाच्या बाहेर आहे. शुभमला काहीच गरज नव्हती, कारण आपल्याला जिंकण्याच्या दृष्टीने खेळायचं आहे. तो सावध पवित्र या ठिकाणी सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. काही गरज नाही, माझ्याकडे 3 गुणांची आघाडी आहे, मला या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये गाठायचं आहे, लक्ष ठेवलेलं आहे ते म्हणजे सचिनने. आणि त्रुटीत काळाचा अवलंब आणि काहीतरी आज पाटणेश्वर येथे 64 संघ 4 राऊंड आणि 21 पंच. आणि आता मात्र चुकी केली, काहीच गरज नसताना. आणि शुभमला मात्र या ठिकाणी जीवदान दिलेले ही मोठी घोड चूक या ठिकाणी चिवे संघाकडून दिलेली आहे. मित्रांनो, एक चुकीला माफी नाही. पाहूया, चुकी केलीत परंतु या चुकीची भरपाई करण्यामध्ये जर आपण यशस्वी ठरला चिवे संघ तर खरंच आपल्याला मानलं पाहिजे. परंतु शुभम मात्र या ठिकाणी तळ ठोकून आहे. पुढील चढाई करण्यासाठी सज्ज असणार आहे शुभम. आणि काहीसा आमचा रोहित दांडवाडी संघाचा राहुल सुद्धा आनंदी असेल. बऱ्याच दिवसांनी आज आम्ही सेमीफायनल मध्ये पोहोचलोय आणि आम्हाला आणि बोनस, मी म्हटलं चुकीला माफी नाही आणि बोनस गुण घेऊन बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि तिसरी चढाई मग अशी ज्या खेळाडूने एकाच चढाईमध्ये 2 गुण प्राप्त केले ते म्हणजे देतील सचिन उत्तर. एकच बेनिफिट आहे सचिन. आणि या ठिकाणी सचिनच मला वाटतं बाद झालेला आहे. पुन्हा एकदा 30 चुकी करत आहे. 2 नंबरचा खेळाडू या ठिकाणी रासल संघाकडून छान खेळत आहे. सचिन मात्र बाहेर असणं
थोडा धोकादायक म्हणावा लागेल. हा सुद्धा सेमीफायनलचा सामना. आजचे सर्व सामने अतिशय उत्कंठावर्धक झाले, कारण आपण पाहू शकता कलम सिद्धेश्वरवाडी संघाचं नियोजन या ठिकाणी छान आहे. अमरदास या ठिकाणी रामदास यांच्या माध्यमातून एक गडी तर टिपला. पुन्हा एकदा ज्या खेळाडूने या सामन्यामध्ये 3 गुण प्राप्त केलं तो रासल संघाचा हा हुकमी खेळाडू. बारका पहिला पण केले. दुसरे राऊंड. निश्चितच मित्रांनो, आजचे सामने तुमचे प्रेरणादायी सामने म्हणावे लागतील. खेळ आणि तिसरी चढाई. आतापर्यंत या खेळाडूने 2-3 तिसरी चढाई मारलेली आहेत. 3 वेळा, त्यात 2 वेळा तो यशस्वी ठरलेला आहे. आता मात्र या ठिकाणी चेअर बंद झालेला आहे आणि तिसरी चढाई 5-5 रेड होतील की का, कारण 5-5 गुण तर झालेले आहेत. आणि रामदास याची चढाई, आणि रामदासने अतिशय सुंदर 2 वेळा या निचुकी. आणि बघा जरा टाइम होऊ घ्या, खरंच गरजेचं पण आहे. आसनवाडी 6 चिवे 5 1 गोल. आणि आता मात्र लॉटरी लागणार होती, परंतु क्षेत्ररक्षण भक्कम पाहायला मिळालं, ते म्हणजे आसनवाडी संघ. जबरदस्त या ठिकाणी पकड आणि मध्यंतर झालेले आहे. 2 गुणांची आघाडी आसनवाडी संघाने घेतलेली आहे. सचिन मित्रा, तू ज्यावेळी टीम मध्ये दोन गडी देणार का ते मरणार. 2 जणांना ओळख येणार तो पण राहून आमरेशीला 4 नेले त्यांनी. 4 पण घेतले, 4 वडत नेले. वाडी पण नाही अशी बाबा नेमका ते ऍक्सिडेंट झाला पण तो भस्मा सोडून त्याचे टीम पण कसले ते पण काय त्यांना काही घालवणार कवर साई काय ढेपावाडीचे सगळे कवर साईड थोडीशी जोडी आहे मध्ये. आपल्या गेल्या वर्षी पाणी तिथे धापची इथे लागलेली आहे. वन प्लस 2 3 पॉइंट काय हो गया. आज 12 शिवे संघानं निश्चितच जेव्हा आघाडी घेतली ती आघाडी टिकवणं गरजेचे होते, परंतु या ठिकाणी मात्र लोणाचा बोजा पडल्यानंतर सावध पवित्रा घेतलेला आहे. तो म्हणजे शेवटची 5 मिनिटे 5 12 12 5 लास्ट 5 मिनिट. सामना संपण्यासाठी शेवटली 5 मिनिटं घोषित केलेले आहे पंच पंकज जाधव यांनी. परंतु 7 गुणांची आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते आणि 2 गुण प्राप्त केलेले आहेत ते शुभम. आणि तिसरी चढाई. अरे हे बरोबर आहे. थर्ड आहे थर्ड
मी सांगतो मी सांगतो मी सांगतो हो मी सांगतो आता मात्र या ठिकाणी जेर बंद झाला पहिले त्याने मारली ना तो रिटर्न आला आणि नंतर शंकरने मारली आणि आता मात्र भरभक्कम अशी आघाडी घेतलेली आहे आणि फायनल मध्ये जाण्याचं स्वप्न या ठिकाणी आसनवाडी संघाकडून पूर्ण Last 4 होईल. minutes, परंतु 44 सचिन अद्याप बाकी है. हम भी अभी जिंदा है ऐसा सचिन हमारा अभी देखना है एक रेड में कितने पॉइंट लगाता है. तर सचिनला मात्र पराक्रम करावाच लागेल. एका चढाईमध्ये काहीतरी गुण प्राप्त करणं गरजेचं आहे. आणि सचिनने मात्र या ठिकाणी टिपल्याचा या ठिकाणी अपील केला होता, परंतु हसत हसत स्वीकारला. कारण असंच हसत हसत खेळणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारचा द्वेष न करता प्रतिस्पर्धी संघाचं मन कसं जिंकावं हे सचिनच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. लास्ट 3 मिनिट शेवटचे 3 मिनिटे शेवटली 3 मिनिटं या ठिकाणी जाहीर झालेली आहेत. सिंगल पॉईंट घ्या आता मात्र 2 पॉइंट सचिनच्या माध्यमातून घेतलेले आणि चढाई काहीच हा बदल होऊ शकतो. सचिन अद्याप सुद्धा खेळ संपलेला नाही मित्रा. आसनवाडी हा या ठिकाणी वारंवार चुका करता येते म्हणजे चिवे संघाचा गोफररक्षक 2 गडी बाद केले. सचिन आता मात्र तुला प्रयत्न करावे लागतील, परंतु हे प्रयत्न करत असताना थोडीशी जाणीव सुद्धा ठेवणं गरजेचं आहे की 11 गुणांची आघाडी आहे. 2 मिनिटे शेवटले काही ते शिल्लक आहे, परंतु कोणत्याही प्रकारची इजा नाही होणार याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि एक गडी बाद केला सचिनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शुभम साधारण 22-23 वर्षाचा तरुण युवक आहे. आपल्या संघासाठी अतिशय मेहनतीने खेळतो. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये शुभमने आपल्या कबड्डीचा ठसा उमटलाय आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला आहे. या खेळाडूचं एक वैशिष्ट्य अतिशय शांत आणि संयमी. आणि इथं मात्र बघा नजर हटी दुर्घटना घटी आणि 3 गुण शुभमच्या माध्यमातून आपल्या संघाला. गुण फळक मात्र 20-7. मित्र 2 मिनिटांमधले काही मिनिटं संपलेली आहेत. कोणी कोणाला इजा देण्याचा प्रयत्न करू नका. 1 पॉइंट घ्यायला तरी काही फरक पडत नाही मित्रांनो, कारण 1 गुणाने जिंकलत आणि 20 गुणांनी जिंकलत तरी तो विजयच असतो. चला दांडवाडी आणि तळई कृपया ग्राउंडचा दाबा घ्यायचा आहे. दांडवाडी आणि तळई सेमीफायनलचा दुसरा सामना आहे आणि फायनल मध्ये पोहोचण्याचा मान मला वाटतं या ठिकाणी जवळजवळ 99% या ठिकाणी आसानेवाडी संघाने पटकावलेला आहे. पाहूया, परंतु छान या ठिकाणी लढत दिली ती म्हणजे सचिनच्या माध्यमातून. काहीसा त्याला चांगला योगदानदार मिळाला असता, सहकार्य मिळालं असतं तर चिवे संघाने या सामन्यामध्ये बदल घडून आणला असता, परंतु कोणतीच संधी